नमस्कार मित्रांनो, मी ललित जाधव स्वागत करतो आपल्या शिवसुंदर ॲग्रो फार्ममध्ये। मित्रांनो, आपल्या शेडवर आपल्याला कॉक्सिडिओसिस आलेला आहे। त्याच्यावर कोणतं नियंत्रण करायचं, कोणतं औषध मारायचं, शेडचं निर्जंतुकीकरण कसं करायचं आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर मित्रांनो, जर कुणाला 30 जानेवारीला जर कुणाला पिल्लं पाहिजे असेल तर आपल्याकडे 200 पिल्लांची बॅच निघणार आहे आणि 10 फेब्रुवारीला परत एक 200 पिल्लांची बॅच निघणार आहे। जर कुणाला पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधा। आणि धुळे जिल्ह्यामध्ये कुणाला जर पोल्ट्री व्यवसायामध्ये शेड किंवा कंपाऊंड वगैरे बनवायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा। आमचा मित्र कमलाकर जाधव यांच्याकडे सर्व पोल्ट्रीचे कामं करून मिळतील। बघू शकता पक्ष्यांना आता आपण फीड जे टाकले, पक्षी बाहेर फीड खातोय, म्हणजे भांडे वगैरे सर्व बाहेर काढून घेतले आपण। त्याच्यानंतर आता जे पाणी ते पाणी आपण मध्येच राहू दिले। आता याला आपण इम्प्रुव्हमेंट पावडर टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर पक्ष्यांना प्यायला देणार आहोत, जेणेकरून आपलं पावडर जे ते व्यवस्थित काम करेल आणि आपलं औषध पण पूर्ण संपून जाईल। तर बघू शकता आपला पक्षी आहे, आज जवळजवळ 1.5 महिन्याचा पक्षी आहे। बघू शकता क्वालिटी कशी आहे। मित्रांनो, आज जो पॅरेंट स्टॉक आहे आपण आपला घरासाठी करणार आहोत आपण, जेणेकरून आपला अजून एक फार्म आहे तो वर्धाना या गावात आहे। तिथं आपण जो मोठे पक्षी आहेत अंड्यावरचे पक्षी तिकडे ठेवतो आणि सर्व पिल्लं वगैरे इथंच आहेत। ते जे पिल्लं आहेत ते सर्व आपल्याला इकडे आणायचे आहेत। बघू शकता कसं राहतं, एकाच शेडमध्ये जर पिल्लं राहिली तर त्यांची ग्रोथ वगैरे व्यवस्थित होते, कुठली गोष्टीची अडचण वगैरे येत नाही पक्ष्यांना। म्हणजे जे मोठे पक्षी राहतात ते लहान पक्ष्यांना खाऊ देत नाही, टोचा मारतात, त्याच्यामुळे पिल्लं हे उपाशी राहतात आणि कमजोरून मरत असतात। त्याच्यामुळे नियोजन आहे ते लहान पक्ष्यांचं वेगळं आणि मोठ्या पक्ष्यांचं वेगळं। इम्प्रुव्हमेंट पावडर आहे, 1500 रुपये किलो आहे। आपण किलोची पॅकिंग आणली आहे, जेणेकरून यायला पण स्वस्त पडतं। मित्रांनो, इम्प्रुव्हमेंट पावडर हे रक्तागुनीसाठी वापरलं जातं। हे 4 दिवस आपल्याला पक्ष्यांना द्यायचं आहे, याच्यावर रक्तागुनी कव्हर होणार आहे। 1 लिटरला 1 ग्राम पाणी, 1 लिटरला 1 ग्राम इम्प्रुव्हमेंट पावडर हे द्यायचं आहे। 2 लिटर पाणी घेतलं आहे आपण आता आणि 3 ग्राम इम्प्रुव्हमेंट पावडर टाकलं आहे आपण, जेणेकरून आत्ता ते संध्याकाळची वेळ आहे, 2 लिटर पाणी हे संपून जाणार आहे आणि उद्या आपण म्हणजेच 10 लिटरचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये पूर्ण टाकणार आहोत, जेणेकरून पक्ष्यांना लवकरात लवकर रिकव्हरी भेटेल। आपण पूर्ण शेड जो आहे तो आता जाळून घेतला आहे। त्याच्यानंतर चुना आणि पोटॅशियम परमॅग्नेटची जी फवारणी आहे ती करणार आहोत आपण, जेणेकरून बॅक्टेरिया वगैरे तो सर्व निघून जाईल। तर मित्रांनो, हा एक चुना, दगडी चुना आपण ज्याला म्हणतो तो आपल्या शेडमध्ये मारायचा, जेणेकरून गरम राहतो, तो बॅक्टेरिया वगैरे सर्व मरून जातात। आणि पोटॅशियम परमॅग्नेट आहे, आपण हाताच्या पंपने त्या साह्याने तो मारणार आहोत। मित्रांनो, आपल्या शेडची जी साफसफाई ती झालेली आहे, आपण चुना वगैरे मारला आहे। त्याच्यानंतर शेडमध्ये निर्जंतुक करण्यासाठी फवारणी पण केली आहे। बघू शकता चुना वगैरे मारून झाला आहे, पक्षी आता मध्ये यायला सुरुवात झाली। पक्षी बाकीचा वरती बसतोय, बाकीचा आत्ता जे लहान पक्षी आपल्याला तो आपल्याला त्या कॅरेटमध्ये आणि जे आपलं डालक येतं त्याच्यामध्ये कोंडायचे, जेणेकरून थंडीपासून त्यांचं संरक्षण व्हायला पाहिजे। बाकीचा पक्षी सर्व आपला बाहेर आहे। मित्रांनो, या शेडवर आपले फक्त लहान पिल्लं राहतात आणि जो मोठा शेड आहे जो आपल्या वर्धाना या गावात आहे तिथं आपण सर्व अंड्यावरचे पक्षी ठेवतो, जेणेकरून पिल्लांचं संगोपन पण चांगलं होतं आणि अंड्याचं पक्ष्यांचं पण संगोपन चांगलं होतं। तर कसं राहतं मित्रांनो, आपण जर एकत्र केलं तर त्याच्यामुळे जो लहान पक्षी आहे तो खाद्य खायला मागेच राहतो, मोठा पक्षी सर्व खाद्य खाऊन घेतो आणि त्याच्यामुळे या पक्ष्यांना खूप असा प्रॉब्लेम येतो, यांची वाढ वगैरे थांबून जाते आणि ग्रोथ वगैरे पाहिजे तशी होत नाही। तर मित्रांनो, बघू शकता आपल्याकडे या पलंगी आहेत, जवळजवळ 5.5 महिन्याच्या पलंगी आहेत। आत्ता अंड्यावर येतील, आत्ता कोंबड्यांची क्रॉसिंग मीटिंग होत आहे, आता त्यांच्याशी कोंबड्याशी मीटिंग आता झाली आहे। तर बघू शकता कशा क्वालिटीच्या पलंगी आहेत, 1 नंबर क्वालिटी आहे आणि आपला ब्रीडर आहे मित्रांनो, बघू शकता। जवळजवळ आत्ता जे आपल्या त्या शेडवरती जे पिल्लं आहेत ते पण त्या शेडवर आणायचे आहेत आणि अंड्याचं पक्षी सर्व तिकडे ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला नियोजन करायला वगैरे व्यवस्थित राहतं। इथंच आपण पिल्लांची पण ब्रीडिंग करणार आहोत। तर